नमस्कार मंडळी, आम्ही आगरी कोळी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत अशी बोकडाची रक्ती। तर त्यासाठी इथे मी रक्ती आणलेली आहे। रक्ती उकळण्यासाठी आपण चूळ केलेली आहे। चुलीवर एक भांडं ठेवले, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये रक्ती टाकून देऊया आणि साधारण 15 मिनिटं रक्ती पाण्यामध्ये उकळत ठेवूया। भांड्यावर ढाकण ठेवूया आणि साधारण 15 मिनिटं रक्तीला उकळ येऊन देऊया। साधारण 15 मिनिटं झालेले आहेत। पाहू शकता उकळ सुद्धा खूप छान आलेला आहे। आता आपण रक्ती आहे ते काढून घेऊया। रक्ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड होऊन देऊया। थंड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार रक्ती कट करू शकता। इथे मी नॉर्मल मीडियम साईजमध्ये कट करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता। अशा प्रकारे रक्ती कट करून झालेली आहे। चुलीवर एक भांडं ठेवून देऊया। भांडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या ते टाकून घेऊया आणि साधारण 2 कांदे घेतलेले चिरून ते सुद्धा टाकून घेऊया। कांद्याला जोपर्यंत लालसर कलर येत नाही तोपर्यंत कांदा तेलामध्ये परतून द्यायचा आहे चांगला। त्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला लसूण आहे तो टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। कांदा थोडा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो सुद्धा या मिश्रणात टाकून घेऊया। टोमॅटो जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद, 1 चमचा आगरी मसाला टाकून घेऊया, एक अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। जर तुम्हाला आगरी मसाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता। मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला तेलावर परतून घ्यायचा आहे मस्त असं। त्यानंतर त्यामध्ये उकडून घेतलेली रक्ती आहे ती आपण टाकूया। रक्ती आपण पूर्णपणे उकळलेली नाही, थोडी नॉर्मलच उकळलेली आहे, तुम्ही पाहू शकता। रक्ती टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया जेणेकरून मसाला पूर्णपणे रक्तीला लागला जाईल। सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यावर ढाकण ठेवूया आणि ढाकणावर थोडं पाणी टाकून घेऊया। आता आपण विस्तू चुलीची पूर्णपणे कमी केलेली आहे आणि स्लो आचेवर रक्ती शिजून द्यायची आहे साधारण 15 ते 20 मिनिटं। साधारण 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। त्यामध्ये आता काळं वाटण टाकून घेऊया। काळं वाटण कसं करायचं याची व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। काळं वाटण टाकून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। पाहू शकता रक्तीचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। आज मी रक्ती कांदा आणि टोमॅटोची फोडणी देऊन केलेली आहे। तसंच आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये करायचं झालं तर फक्त लसूण आणि काळं वाटण टाकून सुद्धा रक्ती केली जाते। रक्ती ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते। तुम्ही या पद्धतीमध्ये सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।